रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये पैसा नाही फॅक्टर, मित्र माझा डॉक्टर या सदरामध्ये मी डॉक्टर लहाणींची मुलाखत घेतली, आपल्याला खूप आवडली. आता मी मुलाखत घेत आहे डॉक्टर रवींद्र सुरवसे आणि डॉक्टर सोनाली सुरवसे हे त्यांच्या पत्नी आहेत, पण त्या बाहेरगावी गेल्यामुळं कार्यक्रमात उपस्थित येऊ शकल्या नाहीत. तर हे डॉक्टर रवींद्र सुरवसे, मी 8 दिवस झालं फोन लावतोय, डॉक्टर साहेब वेळ पाहिजे, डॉक्टर साहेब वेळ पाहिजे. डॉक्टर म्हणायचे थांबा थोडं, आज सिरियस पेशंट आहे, आज खूप इमर्जन्सी, आज गर्दी आहे. म्हणजे हे आशा हॉस्पिटल लातूरला अंबेजोगाई रोडला जटाळ हॉस्पिटलच्या मागच्या साईडला आहे. असे हे आशा हॉस्पिटल ज्यांच्या नावानं आहे डॉक्टर रवींद्र सुरवसे, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, सोनोग्राफी तज्ज्ञ, सर्व प्रकारचे कॅन्सर तज्ज्ञ आणि अवघ्या वयाच्या 34व्या वर्षी परळी आणि अंबेजोगाईसारख्या त्या ग्रामीण भागातून एखादा तरुण येतो काय, वडिलांचा एकच मुलगा, एका कारकुनाचा मुलगा, एका क्लर्कचा मुलगा डॉक्टर होतो काय, वडिलांनी स्वप्न पाहिलं काय की माझा मुलगा डॉक्टर व्हावा. आता मला वाटत होतं डॉक्टर साहेब माझाही मुलगा डॉक्टर व्हावा, पण तो MBA झाला आता अमेरिकेच्या कंपनीमध्ये, बरं का, पण तो डॉक्टर काही झाला नाही. तर आता मी मुलाला म्हणलं आता आपल्या घरात कोणतरी डॉक्टर पाहिजे, कारण डॉक्टर या विषयी मला फार आत्मीयता आहे, कारण डॉक्टरना आपण देव मानतो. तर हा एक देवच आहे. मित्रांनो, बंधूंनो, माझ्या यूट्यूबच्या तमाम दर्शकांनो, मी खास एपिसोड तुमच्यासाठी देत आहे. आणि मला आज प्रश्न छेडायचा वंध्यत्व निवारण, नपुसकता म्हणजे वंध्यत्वाबद्दल असलेले समज, गैरसमज या सगळ्या गोष्टीत आपल्याला डॉक्टर रवींद्र सुरवसे साहेबांना मोकळं करायचं आहे. एक 5 मिनिटात डॉक्टर रवींद्र सुरवसे साहेब आपल्याला आमच्या या तमाम हजारो प्रेक्षकांना आपला परिचय द्या. डॉक्टर साहेब नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र महादेव सुरवसे, स्त्रीरोग तज्ज्ञ, आशा हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. माझं शिक्षण म्हणलं तर पहिली 10वीपर्यंत परळीसारख्या तालुका प्लेसवर झालं. 11वी-12वी शाहू कॉलेजमध्ये केल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे MBBS शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर KM हॉस्पिटल मुंबई येथून स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पदवी मिळवली. नंतर फेलोशिप लॅप्रोस्कोपीमध्ये म्हणजे दुर्बीणच्या ऑपरेशन्समध्ये आणि इन्फर्टिलिटीमध्ये म्हणजे वंध्यत्व निवारणमध्ये 1 वर्ष फेलोशिप केली. या गोष्टी झाल्यानंतर आम्ही 2020 साली लातूर येथे आशा हॉस्पिटल उभं केलं. आमच्याकडे महिलांची सोनोग्राफी, त्यांचं डिलिव्हरी, सिझेरियन्स, दुर्बीणचे ऑपरेशन्स आणि वंध्यत्व निवारण व उपचार या गोष्टी उपलब्ध आहेत. याच्यामध्ये कोणाला मूलबाळ होत नसेल तर त्यांच्यासाठी काही वेगळ्या तपासण्या, पुरुषांची शुक्राणूंची तपासणी, महिलांची वेगळी सोनोग्राफी, त्यांच्या हार्मोनच्या तपासण्या, ह्या आपण पाळीच्या दुसऱ्या दिवशीची सोनोग्राफी या गोष्टी करून त्यांचं योग्य ते निदान लावून आपण उपचार करतो. ह्याच्यामध्ये मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मूलबाळ कसं राहतं. वंध्यत्व म्हणजे काय डॉक्टर साहेब? वंध्यत्व हा काय प्रकार आहे? वंध्यत्व हे प्रथम किंवा द्वितीय म्हणतो. प्रथममध्ये असं असतं की लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत मूलबाळ जर नाही झालं तर त्याला आपण प्रथम काय पाळणा हल्ला का नाही अजून गावात चर्चा करतो. बरोबर आहे. आणि द्वितीय म्हणजे अगोदर मूलबाळ आहेत पण आता समस्या येते की पुढची प्रेग्नन्सी राहत नाही आहे याच्यामध्ये. तर यांच्यासाठी आपल्याला मूल राहण्याची प्रक्रिया अगोदर समजून घ्यायला लागेल की मूल राहतं कसं ॲक्च्युली. हो, एक मॉडेल आहे याच्यामध्ये आपण समजून सांगू शकतो. आपण मॉडेलद्वारे डॉक्टर साहेब आपल्याला समजून सांगतात की मूल गर्भात राहण्याची प्रक्रिया काय. असं गर्भाशय असतं, दोन्ही साईडला 2 अशा नलिका असतात आणि 2 असे अंडाशय असतात. तर दर महिन्याला कोणत्याही एका अंडाशयामध्ये 10 एक अंडी वाढायला लागतात. त्यापैकी कोणतंही एक, 10च का फक्त, ऑन एन ॲव्हरेज 10 ते 20 वाढायला लागतात. त्यापैकी कोणतं एक मोठं होतं नॅचरली. ते अंडबीज परिपक्व झाल्यानंतर फुटतं. फुटल्यानंतर नळी जी आहे ती अंडबीजाला पकडते. अंडबीज नळीमध्ये येतं तेव्हा त्यांचे मिस्टर संमत ठेवतात, तेव्हा योनी मार्गाद्वारे शुक्राणू सोडतात. त्यापैकी फक्त 10% धातू तरंगून वर जातो. दोन्ही मिळून नलिकेमध्ये गर्भ तयार होतो. तो गर्भाशयात येऊन मधल्या लायनिंगला चिटकून जातो आणि मग 9 महिने वाढून डिलिव्हरी होते. तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात तर एक म्हणजे दर महिन्याला 1 तरी अंडबीज निघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नलिका ज्या आहेत ते दोन्ही साईडनं उघड्या पाहिजेत. इकडून अंडबीज येण्यासाठी, इकडून शुक्राणू येण्यासाठी, तयार झालेला गर्भ परत गर्भाशयात येऊन मधल्या लायनिंगला चिटकण्यासाठी. मधलं लायनिंगसुद्धा चांगलं डेव्हलप झालं पाहिजे जेणेकरून गर्भ चिटकेल. पुरुषांचे शुक्राणूसुद्धा चांगले पाहिजेत जेणेकरून आपण पाहिले की फक्त 10% धातूवर तरंगून जातो.
तर त्यांची मोटिलिटी शुक्राणूची हालचाल ही चांगली पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतील तरच प्रेग्नन्सी राहते. काही कारणास्तव याच्यामध्ये काही अडचणी आल्या असतील की समजा आतडे वगैरे याला चिटकलेले असेल तर ट्यूबवर चिटकून जाते, अंडबीज खाली फुटून जातं पण नळी पकडू शकत नाही, अशा काही केसेस असतात. तर या सगळ्या गोष्टींची तपासणी करून त्या जोडप्याला जो काही त्यांच्यासाठी योग्य निर्णय आहे, प्लॅन रिलेशन असतील, IUI असेल, टेस्टेड बेबी असेल किंवा ॲडव्हान्स टेस्टेड बेबी असेल, या गोष्टींपैकी एखादा पर्याय निवडून त्यांना संतती राहण्यासाठी मदत करता येते. हे सर्व उपचार आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात का डॉक्टर? हो, हे सगळ्या गोष्टी आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात. मी सांगू इच्छितो की ज्यांना मूलबाळ राहत नाही त्यांच्यासाठी प्लॅन रिलेशन्स म्हणजे अंडबीज फुटायचा कालावधी जो असतो तो साधारणतः 10वा दिवस पाळीचा ते 18वा दिवस, याच्यामध्ये 1 दिवसाआड समन ठेवल्यानंतर प्रेग्नन्सी चान्स वाढतो. त्याच्या अगोदर आणि नंतर समन ठेवून फायदा होणार नाही, कारण अंडबीजांचं लाईफस्पॅन असतं फक्त 1 दिवस 24 तास, शुक्राणूंचं लाईफस्पॅन असतं 3 दिवस. त्यानंतर पुढची स्टेप येते, आपण समजा 3 महिने 6 महिने प्रयत्न करूनसुद्धा जर मूलबाळ राहत नसेल तर आपण दुर्बीणद्वारे आपण ऑपरेशन करू शकतो, ज्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये सुद्धा दुर्बीण टाकली जाते आणि पोटामधून पण दुर्बीण टाकली जाते. दोन्ही नळ्या उघड्या आहेत का नाही हे बघितलं जातं. काही वेळेस गर्भाशयामध्ये पडदा वगैरे असतो की तो सुद्धा क्लिअर करता येतो. अंडाशयाचे सिस्ट असतात ते सुद्धा आपल्याला ड्रिल करता येतात. नळ्या बंद असतील तर त्या उघडता पण येतात. या गोष्टी केल्यानंतर सुद्धा हे सगळे उपचार आपल्या आशा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जर शुक्राणूंची कमतरता असेल तर इंट्रायुट्राईन इन्सॅमिनेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये अंडबीज वाढून मिस्टरांचे शुक्राणू आपण प्रोसेस करून चांगलेवाले शुक्राणू वेगळे करून गर्भाशय सोडता येतात. आम्ही असं ऐकलं की 20-20, 30-30 वर्ष फ्रीज करता येतात शुक्राणू करे. बरोबर आहे. काही आपल्याला जर प्रॉब्लेम्स असतील तर आपण म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये. बरोबर आहे. टेस्ट ट्यूब बेबीमध्ये काय प्रकार असतो की आपण इंजेक्शन देऊन अंडबीज वाढवतो, अंडबीज भूल देऊन बाहेर काढले जातात आणि मशीनमध्ये शुक्राणू त्याच्यामध्ये टाकला जातो आणि गर्भ तयार केले जातात. हे गर्भ मशीनमध्ये 3 दिवस ते 5 दिवस वाढवले जातात आणि जेव्हा महिलेची मधल्या अस्तराची कॅपॅसिटी चांगली होईल तेव्हा ते सोडले जातात, जेणेकरून गर्भ चिटकाव. आणि यशस्वी आहे का हे टेस्ट ट्यूब बेबी? यशस्वी आहे. टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस रेट हा 50% आसपास आहे पूर्ण जगामध्ये. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये जर सक्सेस मिळाला तर आपल्याला समजा एक्सेस गर्भ असतील तर ते गोठवून ठेवता येतात, जे की गोठवण्याची प्रक्रिया लिक्विड नायट्रोजनमध्ये करता येते. किती वर्ष ते गर्भ राहू शकतो? आपण अंदाजे सध्या तरी 30 वर्ष आपण लाईफस्पॅन पकडू शकतो गर्भ गोठवण्याचा. 30 वर्षानंतर सुद्धा म्हणजे 25 वर्ष जर फ्रीज केलं तर त्याच्या म्हातारपणी त्याला मूल होऊ शकतं. बरोबर आहे. पण सरकारी नियमानुसार आपल्याला 45 वर्षाच्या आतच करायचं जे काही करायचं ते. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतरच्या पुढच्याही गोष्टी सांगतो. त्याच्यामध्ये आपण डॉक्टर साहेब आपण हे तर सांगताल, पण वंध्यत्वाच्या बाबतीत तरुणांनी काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल? म्हणजे तरुणांनी ॲडिक्शन्स कसलं नसायला पाहिजे, जेणेकरून व्यसन, दारू, सिगारेट, तंबाखू, बिडी या गोष्टी नसायला पाहिजेत. मोबाईलचं पण ॲडिक्शन असतं, मोबाईलसुद्धा कमी वापरला पाहिजे. व्यवस्थित लाईफस्टाईल पाळली पाहिजे, पुरेशी झोप घेतली पाहिजे 6 ते 7 तास. IT क्षेत्रातल्या मुलांना जरा जास्त वंध्यत्वाचा प्रॉब्लेम आहे डॉक्टर, असं ऐकण्यात येत आहे आमच्याकडे. बरोबर आहे, कारण त्यांचा जॉब हा सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो, त्यांची ॲक्टिव्हिटी काही नसते, पुष्कळ वेळेस बैठे काम असतात, 10-10 तास बसलेले असतात लॅपटॉपच्या समोर. बरोबर आहे. स्क्रीन टाइम त्यांचा खूप जास्त आहे आणि बसूनच काम आहे बेसिकली, आणि कामाचा ताणही जास्त आहे त्यांना. याचा परिणाम वंध्यत्वावर? याचा परिणाम शुक्राणूंवर होतो, ज्याच्यामुळे आम्ही सांगतो की लाईफस्टाईल तुमची 6 ते 7 तास झोप, पुरेसा आहार, थोडा व्यायाम या गोष्टी पाहिजेत आणि वेळीच लग्न करून अपत्य प्राप्ती केलेली पाहिजे. अहो डॉक्टर साहेब, आता तर काय झालंय, माझं करिअर माझं पॅकेज. जोपर्यंत मला पॅकेज वाढत नाही, जोपर्यंत MPSC पास होत नाही, जोपर्यंत मी कलेक्टर होत नाही, मला मोठी पद मिळत नाही, तोपर्यंत तो 40 वर्षाचा होतो. पुन्हा मुलगी ओळखण्यात 5 वर्ष. आधी तर मुलीचं प्रमाण कमी झालं, मग लग्न होतं 45व्या वर्षी, मग हा मूल होण्याचा प्रयत्न करत त्याचे 5 वर्ष जातो आणि 95व्या वर्षी कार्यक्रम संपून आपण जातो, कारण आयुष्यच राहिले 50-60 वर्ष. मग मला सांगा डॉक्टर साहेब, या मुलांनी कितव्या वर्षी लग्न करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, की जेणेकरून पुढची पिढी चालेल? 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये 5-6 वर्ष गेल्यानंतर आपली आवड कशामध्ये आहे त्याच्यामध्ये पकडून आपण करिअर हे 3 वर्षाच्या आत निवडायला पाहिजे. वयाच्या 27-28 वर्षाच्या आसपास लग्न झालं तर 28व्या वर्षी लग्न झालंच पाहिजे. बरोबर आहे. 30 वर्षाच्या आत आपल्याला बेबी प्लॅनिंग करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला समस्या हे वाढत जाणार आहेत.
म्हणजे जवळपास 35व्या वर्षापर्यंत 2 मुलं व्हायलाच पाहिजेत, मुलगी हो मुलगा हो. बरोबर आहे. 35 वर्ष आज फॅमिली कंप्लीट झाली पाहिजे. हां आपलं सायमल्टेनियस करिअर ह्या सगळ्या गोष्टी बघून लाईफ ही जी आहे ती बॅलन्स असायला पाहिजे. आपलं फॅमिलीसुद्धा, आपलं करिअरसुद्धा, आपलं समाजातलं स्थानसुद्धा हे व्यवस्थित बॅलन्स असायला पाहिजे. डॉक्टर साहेब, मनाचा आणि वंध्यत्वाचा काही परिणाम आहे का? म्हणजे तुमचं मन चांगलं असेल, प्रसन्न असेल, असं काय प्रकार आहे का? मन तर नेहमी आनंदीच पाहिजे प्रत्येकाचंच, तरच व्याधी कमी होतील. वंध्यत्वाचं पण तसंच आहे. जेवढं तुम्ही प्रसन्न असाल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असेल तर प्रेग्नन्सी लवकर. सकारात्मक पाहिजे सगळं. बरोबर आहे, सकारात्मक पाहिजे. पण डॉक्टर साहेब, आता मला एक सांगा की हे टेस्ट ट्यूब बी प्रकार कधी तुमच्याकडे असा एखादा प्रसंग आठवतो का तुम्हाला की त्यांनी दोघं येऊन सांगितले की आता कसं असतं आमच्या ग्रामीण भागामध्ये पाटलाला 500 एकर 300 एकर शेत असतं, मुलंच होत नाही, मग तो रोज उठून बायकोला त्रास द्यायला लागतो. हा तुझ्या दोष नाही, मी पाटील आहे आणि मला काय झाले, बरोबर आहे की नाही? हो, आपलं निवडपुणे ज्यातला जागा होतो, हा तुझ्यात दोष आहे म्हणतो, बरोबर आहे की नाही? तर असं होतं का? म्हणजे ह्याला दोष पुरुषात आहे का स्त्रीत आहे वंध्यत्वाला? नाही, आपल्यासाठी त्यासाठी स्त्रीचे सुद्धा आणि पुरुषांचे सुद्धा दोघांच्या पण तपासण्या आवश्यक आहेत. ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना पहिली तपासणी असते ही पुरुषांच्या वीर्याची तपासणी. ती जेव्हा नॉर्मल असते. याला जबाबदार कोण आहे? मुलीच व्हायला जबाबदार कोण आहे? आता मुलगा होईल की मुलगी होईल ह्याच्यामध्ये पुरुषांमध्ये 2 प्रकारचे शुक्राणू असतात. एक्स क्रोमोझोम प्रोड्यूस करणारे आणि वाय क्रोमोझोम प्रोड्यूस करणारे. आणि महिलांमध्ये एकाच प्रकारचं अंडबीज निघतं, एक्स प्रोड्यूस करणारं. तर मुलगा होईल की मुलगी होईल हे कोणता शुक्राणू तो अंडबीज फलित करतो त्याच्यावर डिपेंड असतं. आणि हे पुरुषांच्या पण हातामध्ये नाही आहे की बाबा मुलगा होईल की मुलगी होईल. म्हणजे बायकोला मारायचं नाही पाटलानं. बिलकुल नाही. महिलांमध्ये एकाच प्रकारचं अंडबीज असल्यामुळे मुलगा का मुलगी हे पुरुषांमध्ये 2 प्रकारचे शुक्राणू असल्यामुळं त्याच्यावर डिपेंड आहे, महिलांमध्ये नाही. म्हणजे 2 ते 3 वर जर मूल नाही झालं तर बिलकुल आशा हॉस्पिटलला या आणि पुन्हा पेढे घेऊन या वर्षाला. एवढा विश्वास आशा हॉस्पिटल डॉक्टर तुम्हाला देत आहेत. डॉक्टर साहेब, तुम्हाला एखादा असा प्रसंग आठवता हो की एखादा पेशंटला तुम्ही मूलबाळ दिले आणि तो खूप आनंदी झाला आणि तुमचं मन भारावून गेलं, असा एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर आहे. अशामध्ये एक पाटील होते, जसं तुम्ही म्हणलात, त्यांचं नाव पाटीलच आहे. क्या बात आहे. नाव सांगत नाही, गावचे पाटील होते. ओके ओके ओके. 8 वर्ष लग्नाला झाली होती. टेस्ट बेबी 4 ते 5 वेळेस मुंबई पुण्याला जाऊन केलं होतं आणि शेवटी थकून आमच्याकडे आले होते. हॉस्पिटल आम्ही चालू करून 6च महिने झाले होते. त्याच्यामध्ये आमच्या सिम्पल ट्रीटमेंटवर त्यांना प्रेग्नन्सी राहिली होती आणि मुलगा झाला होता 9 महिन्यानंतर. डिलिव्हरी टेस्ट ट्यूब बेबीला फक्त मुलगीच होते ना? नाही, असं काही नाही सर. मुलगा होईल की मुलगी होईल, मी जसं सांगितलं तुम्हाला, एक्स किंवा वाय क्रोमोझोम याच्यावर डिपेंड आहे आणि ते कोणता शुक्राणू गर्भफलित करेल त्याच्यावर डिपेंड आहे. तेवढ्या मॉलिक्युलर लेवलला जाऊन कोणी हे करत नाही. मग 8 वर्षानंतर त्याला मूल झालं. बरोबर आहे. तो एवढा भारावून गेले होते ते दाम्पत्य की गावातून 3 स्कॉर्पिओ करून आम्हाला सत्कार करायला आले. गावात क्या बात आहे. तुम्हाला वाटलं असेल मोर्चा आला काय आशा हॉस्पिटलवर? जेव्हा हॉस्पिटलला एवढे सगळेजण आले तेव्हा स्टाफला वाटलं की काय झालं की काय नाही. पण जेव्हा त्यांनी हार घातले, पेढे द्यायला लागले, तेव्हा कळालं की काहीतरी मुलाला घेऊन आले. तेव्हा कळालं की बाबा सरांच्या ट्रीटमेंटमुळे मूल झालं आणि ते भारावून सत्कार करायला आले होते. असं म्हणजे बघा मित्रांनो, वंशाला दिवा डॉक्टर साहेबांनी दिला म्हणून भारावून 3 स्कॉर्पिओ भरून पाटलांनी गावातली सगळे सरपंच उपसरपंच सगळ्याला आणलं आणि डॉक्टर साहेबांचा सत्कार केला. आम्ही थोडी मनमोकळी मुलाखत, जरी विषय क्लिष्ट असला, जरी विषय गंभीर असला, याला थोडं हलकं फुलकं करण्यासाठी थोडंसं मध्ये मी बोलतो बरं का डॉक्टर साहेब. आणि बरं डॉक्टर साहेब, मला आता एक सांगा, आपल्या आशा हॉस्पिटलमध्ये आपण सेवा कोणत्या कोणत्या देतो? आशा हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, गरोदर महिलांची तपासणी, डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन्स, ज्यांना अपंग किंवा काही मूलबाळ आहे त्यांना गर्भ खाली करणं, परत दुर्बीणीद्वारे गर्भाशय पिशवी काढणं, अंडाशयाचे उपचार, गर्भाशय कॅन्सर निदान उपचार आणि वंध्यत निवारण निदान उपचार, या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय? आता गर्भाशयाचा 3 प्रकार असतात. गर्भाशय कॅन्सरमध्ये एक सर्विक्स म्हणतो आपण, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, नंतर गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर आणि अंडाशयाचा कॅन्सर, असे 3 ह्याच्यात विभागले जातात. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये जो मुख्यतः गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा प्रचलित आहे. याच्यामध्ये महिलेला पांढरा पदर जाणे गरजेपेक्षा जास्त, म्हणजे मासिक पाळीचा आणि गर्भाचा संबंध आहे. बरोबर आहे. आणि 2 पाळीमध्ये डाग लागणं, या गोष्टी आहेत.
तिचं पटापट वजन कमी होणं, भूक न लागणं, या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये आपण एक लिक्विड बेस सायटॉलॉजी नावाचा प्रकार असतो, जो की पॅप स्विमर म्हणतो आम्ही. त्याला ब्रशनी गर्भाशयाच्या मुखाचं एक थोडा सिक्रेशन्स काढून आपण तपासू शकतो कॅन्सर आहे की नाही. असल्यानंतर त्याची कोणती स्टेज आहे हे ओळखून त्याच्यावर उपचार केले जातात. कॅन्सर जर पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर ऑपरेशन करून गर्भाशय पूर्ण काढता येतं. जर पुढे गेलेलं असेल तर आपल्याला किमोथेरपी, रेडिओथेरपी देता येते आणि महिलेचं आयुष्य हे 5-1 वर्षांनं वाढवता येतं. बाकी गोष्टीमध्ये गर्भाशयाच्या अस्तराचा कॅन्सर याच्यामध्ये 2 पाळीमध्ये जास्त जाणं किंवा रक्ताच्या गाठी पडणं, याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशनद्वारे इलाज करता येतो पहिल्या 2 स्टेजमध्ये. परत गर्भाशयाचा जर अंडाशयाचा कॅन्सर असेल तर ह्याच्यामध्ये पोट वाढायला लागतं गरजेपेक्षा जास्त, बाईचं वजन वाढायला लागतं. याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात की एक बेनाईन ट्युमर्स असतात आणि मॅलिग्नंट ट्युमर्स असतात. बेनाईन ट्युमर फक्त अंडाशय त्यासाठी ट्यूब काढली तर भागतं. मॅलिग्नंट लिजन्समध्ये आपल्याला पूर्णच गर्भाशय आणि लिम्फ नोड्स काढायला लागतात आणि पुढे किमोथेरपी, रेडिओथेरपी द्यावं लागते. याच्यानुसार आपल्याला वेळीच निदान करून उपचार करून आयुष्य हे वाढवता येतं. परत मी सांगू इच्छितो किंवा वंध्यत्व निवारण झाल्यानंतर, उपचार घेतल्यानंतर, गर्भधारणा झाल्यानंतर पुढचं प्रोटोकॉल कसा असतो बेसिकली, की गर्भधारण झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यामध्ये हार्टबीट्स आलेत का नाही याची आपण सोनोग्राफी करतो. त्यानंतर आवश्यक ते मेडिकेशन देऊन गरोदरपणाच्या 3ऱ्या महिन्यामध्ये त्याच्यात अपंगत्व आहे का हे काही कळतं? बरोबर आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये आपण एक NT-NB स्कॅन आणि ड्युअल मार्कर टेस्ट करून बाळामध्ये मतिमंद होण्याची क्षमता आहे की नाही 3ऱ्या महिन्यामध्ये NT-NB स्कॅन असतो, तो करून आपण ओळखू शकतो. जर टेस्ट ॲबनॉर्मल आली तर 4थ्या महिन्यामध्ये बाळाभोवतीचं पाणी तपासायला पाठवू शकतो जेनेटिक टेस्टसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं की पाणी काढण्यास सुद्धा काही धोका आहे का? आता हे पण सांगू इच्छितो की लातूरमध्ये ही सुविधा अगोदर अवेलेबल नव्हती की गर्भाशयाचं पाणी काढून तपासायला पाठवणं, पण आशा हॉस्पिटलमध्ये ही सुद्धा सुविधा अवेलेबल आहे इन हाऊस. इथेच एका दिवसामध्ये सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी सुट्टी मिळते. रिपोर्ट हा 3 दिवसामध्ये येतो. जेणेकरून आम्ही पुष्कळ वेळेस पाहिलं की NT-NB स्कॅन ॲबनॉर्मल आहे, ड्युअल मार्कर टेस्ट ॲबनॉर्मल आहे आणि फक्त याच बेसिसवर आपण गर्भ पाडणं योग्य नाही. त्याचं पुढचं आपल्याला निदान करायला लागतं. ॲम्निओसेंटिस नावाचा ही टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये गर्भाभोवतीचं पाणी 20 ml पाठवतो आपण तपासायला आणि त्याची जेनेटिक ॲनालिसिस होते, जी आयुष्यातून एकदाच करायची तपासणी आहे बाळाच्या सुद्धा. जेनेटिक जे ॲनालिसिस आहे ते फिक्स आहे. जर ती नॉर्मल टेस्ट असेल तर बाळ आपण गर्भ वाढवू शकतो. अशा टेस्ट करून आम्ही कितीतरी प्रेग्नन्सीज जे की ड्युअल मार्कर टेस्टवर ॲबनॉर्मल दाखवल्या आणि नंतर नॉर्मल आल्या आम्ही कंटिन्यू केल्या तर हेल्दी बेबी कपलला मिळालं. ही सुविधा इथे अवेलेबल असल्यामुळे आपण मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही. आता परत 5व्या महिन्यामध्ये मोठी सोनोग्राफी करू शकतो आपण, ॲनोमली स्कॅन ज्याला आपण म्हणतो, मालफॉर्मेशन स्कॅन किंवा टिफा स्कॅन, ज्याच्यामध्ये व्यंग आहे की नाही त्याच्यावर काय म्हणजे काय समजतं का आपल्याला व्यंग आहे का नाही? बरोबर आहे, हे सोनोग्राफीमध्ये कळतं आपल्याला. काय प्रिकॉशन घेतले पाहिजे त्याच्यासाठी? याच्यामध्ये तर बेसिकली लग्न हे जर नात्यामध्ये झालेलं असेल तर या गोष्टींचा बघा पाटलांनो, मामाची मुलगी करू नका. बरोबर असंच म्हणायचं तुम्हाला, कारण नात्यातली मुलगी नसावी. मामाची मुलगी हे 2nd डिग्री कॉन्झंग्युअस मॅरेजमध्ये येतं, जेणेकरून गर्भ तयार होताना क्रोमोझोम सेपरेट होत नाहीत आणि एकमेकाला क्रोम चिटकल्यामुळं जी जेनेटिक इम्प्रिंटिंग व्हायला पाहिजे ते होत नाही आणि अवयव व्यवस्थित तयार होत नाही, त्याच्यामुळं ॲबनॉर्मॅलिटी येते. 2 प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज असतात. एक असतात स्ट्रक्चरल, जे की सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट होतात. दुसरं नात्यातलं लग्न नसावं असं तुमचं मत? नक्कीच, नात्यामध्ये लग्न करायला नाही पाहिजे. ते एक नाड आली वगैरे जे म्हणतात तोच प्रकार आहे का? त्याच्यामध्ये कसं आहे, एक नाळ 2 त्याचा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये काय, धमनी ही वेगवेगळ्या असतात, आर्टरी आणि व्हेन, 2 आर्टरीज असतात आणि एक व्हेन असते. जे सिंगल अम्बिलिकल आर्टरी म्हणतो ते पण एक डाऊन सिंड्रोमचा एक सॉफ्ट टिश्यू मार्कर आहे, ज्याच्यामध्ये व्यंग असण्याची क्षमता जास्त असते. त्याच्या पुढच्या कारण काय, व्यंग येण्याचं कारण काय असू शकतं? जसं मी सांगितलं तुम्हाला की काही पेस्टिसाइड्स जी आहारामध्ये येतात त्या पण गोष्टी फॅक्टर आहेत आणि नात्यामध्ये लग्न, ह्या 2 गोष्टी मेन आहेत. म्हणजे कोणता आहार घ्यावा बरं? समजा आता गर्भ राहिला का, आहार कोणता असावा? आहारामध्ये आपल्याला पहिल्या 3 महिन्यामध्ये आम्ही सांगतो पेशंटला किंवा पपई, मँगो ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त आहे, पायनॅपल, या गोष्टी न खाल्लेल्या बऱ्या. आणि आंबा खायचा नाही, पहिल्या 3 महिने नाही. व्हिटॅमिन ए कंटेनिंग फ्रुट्स आपल्याला किंवा सबस्टन्स नाही खायचे पहिल्या 3 महिन्यामध्ये. डॉक्टर सल्ल्याशिवाय इतर गोळ्या ज्या रुटीनली
ओव्हर द काउंटर प्रिस्क्राईब केलेले असतात ते न घेतलेल्या बरे असतात, कारण बाळाचे अवयव हे 6वा आठवडा ते 9व्या आठवड्यामध्ये प्रॉपरली डेव्हलप व्हायला लागतात, त्याच्यापुढे ते फक्त मोठे होतात असं आहे. डॉक्टर साहेब, असा कोणी पेशंट आपल्याकडे आलेला आहे का हट्ट केलेला मला मुलगाच पाहिजे असे पुष्कळ पेशंट येतात, पण मुलगा मुलगी एक समान हेच ब्रीदवाक्य आहे. त्याच्यामध्ये असं पुष्कळ ते कारण आम्हाला वंशाला दिवा, प्रॉपर्टीला मालक, वारीस नाही, असं फक्त सिलेक्टिव्ह ट्रीटमेंट करणं हे कुणालाही अलाउड नाही आहे आणि शक्य नाही आहे. असं करता येत नाही. फॉरेन कंट्रीजमध्ये काही वेगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तसं करता येतं, पण म्हणजे मुलगा तर मुलगाच होऊ शकतो. हो, पण इंडियामध्ये कायद्यानं समान कायद्यात बसवलेलं आहे, बंधन असल्यामुळे याच्यावर ही ट्रीटमेंट्स करता येत नाहीत. मला सांगा डॉक्टर साहेब की पुरुषांमध्ये म्हणजे त्याचे बीज त्याच्या वयाच्या किती वर्षापर्यंत असू शकतात? पुरुष जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत शुक्राणू अवेलेबल असतात, पण ते 100%च नॉर्मल असतील हे सांगता येत नाही. वयाच्या 40 वर्षाच्या आतच प्रेग्नन्सी ठेवलेली बरी असते, कारण त्यानंतर डबल हेडेड स्पर्म्स किंवा मायक्रो डिलिशन्स अँड डुप्लिकेशन्स हे जास्त वाढतात, जेणेकरून बाळामध्ये ॲबनॉर्मलिटीज वाढतात, ते मेंटल रिटार्डेशनचा प्रकार वाढतो. त्यामुळे 40 वर्षाच्या आतच प्रेग्नन्सी ठेवलेली चांगली असते. डॉक्टर साहेब, सध्या चर्चेला जातो विषय की सिझेरिन आणि नॉर्मल डिलिव्हरी. आता असं सहज बोलण्यात लोक बोलतात की आता काही काही महिला येत सुद्धा असतील आपल्याकडे की मला सिझेरिनच पाहिजे. हे काय फॅड आहे का फॅशन आहे? त्याला सिझेरियन ऑन डिमांड म्हणतात. आजकाल काही हाय क्लास सोसायटीजमध्ये त्यांना लेबर पेन नको असतं, कळा कोणी सहन करायच्या असं वाटतं त्यांना, त्यामुळे ते डायरेक्टली सिझेरियनचा पर्याय निवडतात. पण अशा पेशंटला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की पेनलेस लेबर हा प्रकार अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पाठीमध्ये एक छोटीशी सुई टाकून आपण एक कॅथेटर टाकतो, इपिड्युरल ॲनालिसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये वेळोवेळी आपण पेन होणार नाही असे इंजेक्शन्स सोडून कळा ह्या पेनलेस होतील आणि डिलिव्हरी ही नॉर्मल होईल. व्हॅक्यूम किंवा फोर्सेप्स हे लावून डिलिव्हरी करायची असते. अशा वेळेस सेकंड स्टेज म्हणतो, ज्याच्यामध्ये बाळाचं पिशवी तोंड पूर्ण उघडलंय आणि डिलिव्हरी बाळ बाहेर येत नाही, अशा वेळेस आपल्याला हे व्हॅक्यूम किंवा फोर्सेप लावून डिलिव्हरी करायची असते. सेकंड स्टेज हे शॉर्ट करायला लागतं आपल्याला. पण या गोष्टी अवेलेबल आहेत, म्हणून सिझेरियन ऑन डिमांड न करता पेनलेस लेबर हा ऑप्शन बेटर आहे. किती वेळा सिझर होऊ शकतं बरं, म्हणजे असं समजा? आता तसं तर इंडिव्हिज्युअल चॉईस आहे, पण 2च्या वर सिझेरियन शक्यतो आम्ही टाळायला सांगतो पेशंटला. पण काही कम्युनिटीजमध्ये काही धार्मिक कारणामुळं मूलबंद करायचे ऑपरेशन केलेले जात नाहीत. अशा केसेसमध्ये आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 4 पेशंट असे झाले की 5व्यांदा आम्ही सिझेरियन केले. 5व्यांदा? मुलं आणि बाळ, मुलं आणि आई दोघंही सुखरूप आहेत. म्हणजे मूल आणि आई दोघे सुखरूप राहावे हे तुमचं मेन कर्तव्य असतं. म्हणजे बाळांचे सुखरूप आहेत, घ्या पेढे असे लोक तुमच्याकडे येत असतील. स्त्रीरोग तज्ञासाठी आई आणि बाळ सुखरूप राहणं हेच महत्त्वाचं आहे. रादर दॅन डिलिव्हरी नॉर्मल होईल ती मशीन लावून होईल की सिझेरियनने होईल, आमच्यासाठी आई आणि बाळ हे 2 चांगले असणं हेच महत्त्वाचं असतं. तुम्ही कधी प्रेफर करता की आता सिझेरियनची गरज आहे? काही गुंतागुंत असल्यानंतर, समजा अचानक बाळाचे ठोके कमी होणं, बाळाभोवतीचं पाणी खूप जास्त जाणं किंवा खूप जास्त वेळापासून जाणं, परत बाळांना पोटात संडास करणं, या गोष्टीसाठी काही सिझेरियन करावं लागतात. किंवा अगोदरचं पहिलं सिझेरियन आहे आणि आता त्यांना कळा चालू झाल्यात आणि जिथे सिझेरियन पोटावर केलेलं आहे तिथे टाक्यांवर जोर येतो आहे असं आम्हाला कळलं तर आम्ही सिझेरियनचा पर्याय निवडतो. बाकी इतर पेशंट्सला ज्या लो रिस्क आहेत त्यांना आपण नॉर्मल ट्रायल देतो. ज्या महिलांचं BP वाढलेलं आहे आणि डिलिव्हरीला वेळ आहे, अवकाश आहे, अशामध्ये तो वेळ कमी करण्यासाठी त्या महिलेला झटके येऊ नये, परत व्हेंटिलेटर लागू नये, ICUमध्ये ॲडमिशन लागू नये, या गोष्टींसाठी आपल्याला सिझेरियनचा पर्याय निवडायला लागतो. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती बघून तुम्ही त्यांना ते. आता डॉक्टर साहेब, माझा जो मेन विषय आहे वंध्यत्वावर मी जरा थोडं भर जास्त देतोय. याविषयी काय तुम्हाला काय करावं, जनजागृती काय करावं वाटते बरं? वंध्यत्वाच्या तरुणांनी काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे की जेणेकरून येणार नाही? वेळीत लग्न करून प्रेग्नन्सी डिले न करता लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत प्रेग्नन्सी प्लॅन करणं. आम्ही होऊ देणार नाही, आम्हाला एकच पुरे, आम्हाला त्याचा खर्च परवडत नाही, असे काही पेशंट आहेत. समजू शकतो, पण 1 वर्षाच्या आत प्लॅन करणं बरं आहे. 1 वर्ष जर पुढे गेलं तर काही काही लोकांना एन्जॉय करायचं असतं ना.
नाही, ते पहिले 3 महिने 6 महिने ठीक आहे सर, पण नंतर पुढचे जर फ्युचर कॉम्प्लिकेशन अवॉइड करायचे असतील, ट्रीटमेंटने बाळ नको असेल आपल्याला, तर 1 वर्षात प्लॅन केलेलं कधीही चांगलं असतं. आणि 35व्या वर्षापर्यंत काय 2-3 लेकरं व्हायचे ते होऊ द्या. बरोबर आहे. पहिलं मूल 30 वर्षाच्या आत, दुसरं मूल 35 वर्षाच्या आत, 35 वर्षाच्या नंतर फॅमिली कंप्लीट करून घेणं. कारण नंतर जे जेनेटिक दोष आहेत अंडबीजांमुळं किंवा शुक्राणूमुळं हे वाढत जाणार आहेत. आणि आपल्याला भविष्याची पिढी ही कधी पण चांगली घडवायची असते, त्यासाठी 35 वर्षाच्या आतच मूलबाळ झालेली बरी. डॉक्टर साहेब, एक प्रश्न मला सातत्यानं जाणवतो की मुलगा झाला की मुलगी लगेच गबड होऊन दिसायला लागते, लगेच 90 किलो 100 किलोची होती. काय वेट गेन जे आहे प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये 1-2 किलो असतं, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये जवळपास 5-6 किलो, शेवटच्या 3 महिन्यामध्ये 5-6 किलो, असं ऑन अन ॲव्हरेज कोणत्याही गरोदर महिलेचं वजन हे तिच्या गरोदरपणाच्या पहिल्या वजनापेक्षा 15 ते 16 किलोनं वाढलेलं असतं. आता हे वजन वाढताना सुद्धा 9 महिने घेतलेले असतात त्यांनी, ते एका दिवसात कमी होणार नाही आहे, लक्षात घ्या. डिलिव्हरी किंवा सिझेरियन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच वेट लॉस करायचं नाही आहे, कारण जर वेट लॉससाठी आपण प्रयत्न केला तर बाळाला येणारं दूध हे कमी व्हायला लागतं. म्हणून मी अशा महिलांना सल्ला देतो की तुम्ही 1 वर्षानंतर तुमचं जे काय वेट रिडक्शन प्लॅनिंग आहे ते करा. कारण डाएट हा जो आहे प्रेग्नन्सी असताना जेवढ्या आपल्याला समजा 350 किलो कॅलरीज जास्त हव्या असतील रुटीनपेक्षा, तर ड्युरिंग लॅक्टेशन बाळाला दूध पाजत असताना जवळपास 600 किलो कॅलरीज दिवसाला जास्त घ्यायला लागतात. म्हणून डायटिंग हा प्रकार जो आहे तो 1 वर्षानंतरच केलेला बरा असतो. वाढलं वजन वाढू द्या, वाढलेलं वजन ते हळूहळू वॉटर रिटेन्शन ते हळूहळू कमी होईल, पण त्यासाठी स्पेशल काही डाएट करून किंवा एक्सरसाइज करून कमी करायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करायला पाहिजे. त्यानंतर काही माझ्या माता भगिनींना वाटतं की नाही मी नाही त्याला आईचं दूध देणार. तुम्ही काय संदेश देऊ शकता या महिलांना की आईचं दुधाची काय गरज आहे का बाळाला? 100% जशी ताकद आईच्या दुधामध्ये असते तसं पावडरचं दूध हे फक्त बाळाचं पोट भरतं, लक्षात घ्या. जे डायलॉग असली माँ का दूध पिया आहे, म्हणजे आईचं दुधाला किती महत्व आहे. बरोबर आहे. बाळाचे आजारपण जे आहे ते कमी होतात किंवा होतच नाहीत जर बाळानं आईचं दूध पिलेलं असेल तर, कारण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज असतात, प्रोटीन नॅचरली आलेले असतात का त्या शरीरामध्ये, नॅचरली अँटीबॉडीज आलेले असतात जे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, ज्याला आजारांपासून दूर ठेवतात. त्यामुळं आईने मुलाला पाजलंच पाहिजे. किती वेळापर्यंत पाजलं पाहिजे? दिवसातून दर 2 तासाला आणि रात्री दर 4 तासाला, असं वयाच्या 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. त्यानंतर आपण बाकीचं काही ॲड करू शकतो त्याच्यामध्ये, आणि बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत ब्रेस्ट फिडिंग केलीच पाहिजे. म्हणजे लगेच जन्मलं की लगेच बाटली तोंडात आणा विकतचं दूध, नाही असं नाही ना. नाही, ते फार आवश्यक आहे, हे महिलांसाठी फार आवश्यक आहे. डॉक्टर साहेब, अशा हॉस्पिटलमध्ये की असं तुम्हाला एखादी केस आठवते का की जी फार क्रिटिकल आहे, की जी तुमच्यासाठी चॅलेंज होती? अशा हॉस्पिटल आणि डॉक्टर सुरवसे, सोनाली सुरवसे, रवींद्र सुरवसेसाठी चॅलेंज झालं, अशी एखादी केस आठवते तुम्हाला? अशा आठवते. इथून जवळच मुरुड नावाचा एक तालुका आहे, जिथून 8 महिन्याची प्रेग्नन्सी होती आणि महिला पाणी भरायला गेली. तिने घागर उचलली तर अचानक खालून ब्लिडिंग चालू झालं तिला, जवळपास रक्ताचे गाठीच्या गाठी पडत होते, आणि त्यांनी तिथून ॲम्ब्युलन्स करून आमच्या हॉस्पिटल आणलं. आमच्या हॉस्पिटल आले तेव्हा आम्ही रक्त बघितलं तर रक्त फक्त 2.8 होतं. लक्षात घ्या, किती असायला पाहिजे महिलांचं रक्त हे 10च्या पुढं पाहिजे भूल देण्यासाठी. तर अशा महिलेला तिचे 32 आठवडे झाले होते आणि आम्ही जवळपास 3 हॉस्पिटल फिरले, पेशंट कोणी घेतलं नाही, आम्ही तिला घेतलं. आणि तिचे आईवडील अक्षरशः पाया पडत होते की काही झालं तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये होऊ द्या, माझ्या मुलीला वाचवा. आम्ही तिला जनरल अनेस्थेसिया देऊन तिचं सिझेरियन करून बाळ काढलं. फार मोठं चॅलेंज होतं. नक्कीच चॅलेंज होतं. मला सांगा, 2.8 रक्ताला कोणता डॉक्टर भूल देईल आणि कोणता डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ठेवेल? कोणाला असं वाटतं की स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या पेशंटचं काही व्हावं, बरं वाईट व्हावं आणि समाजात आपलं नाव वेगळं व्हावं. पण आम्ही ती चॅलेंज स्वीकारलं. बाळ सुखरूप निघालं. बाळाला NICU मध्ये पाठवलं. 15 दिवसात मुलगा झाला, मुलगी झाली. तेव्हा मुलगी झाली होती तिला, एकदम छान. तेव्हा गर्भाशय छोटं होत नव्हतं. आम्हाला एक वेगळेच टाके असतात, बिलिंग सुचर्स आणि इंटरनल आयला कार्टी लायगेशन म्हणतो. गर्भाशयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मेन धमन्या असतात, त्या बंद करावं लागल्या आणि रक्तस्राव आटोक्यात आणावा लागला. पेशंटला आम्ही व्हेंटिलेटरवर 3 दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवलं. नंतर व्हेंटिलेटर निघून पेशंट बरी झाली. आम्हाला त्या महिलेला जवळपास 8 बॅग रक्त द्यावं लागले, FFPs प्लेटलेट्स द्यावं लागले. पण आम्हाला बाळ हाताशी आलं, आई हाताशी आली. बरोबर आहे.
ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या होत्या. म्हणजे हे कसं समाधान वाटतं डॉक्टर साहेब? हे सगळं समाधान वाटतं. अजून एक केस आठवते मला, उस्मानाबाद जिल्ह्यातून एका महिलेनी प्रेग्नन्सी राहिली होती आणि तिने बाहेरच्या गर्भ खाली करायच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. आता कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय तशा गोळ्या तिने तिथून कोणी दिल्या देव जाणे, पण तिने घेतल्या. तसं घेऊ नये, नक्कीच घेऊ नये. तिचा गर्भ होता नलिकेमध्ये, गर्भ फुटला होता, पोटामध्ये पूर्ण रक्तस्राव झाला होता. सेम कंडिशन, तिचं रक्त आमच्याकडे पोचेपर्यंत तिथल्या डॉक्टरनी फोन केला आम्हाला की साहेब डॉक्टर की रक्त 8 आहे आणि तुमच्याकडे पाठवतोय. एक्टॉपिक प्रेग्नन्सी राईट साईडची फुटलेली आहे, रप्चर एक्टॉपिक प्रेग्नन्सी. आमच्याकडे पेशंट आली, पेशंटला ॲम्ब्युलन्स करून गावातून सगळे माणसं हे सगळं करून आमच्याकडे पोचायला जवळपास 3 तास लागले. 3 तासात तिचं रक्त 8 वरून 3 वर आलं. अशा कंडिशनमध्ये आम्ही तिला जनरल अनेस्थेसिया देऊन भूल देऊन तिचं लॅप्रोस्कोपीद्वारे दुर्बीनद्वारे एका साईडची नळी काढून वाचवलं. तेव्हा अवघड होतं ऑपरेशन, नक्कीच अवघड होतं. अशा केसेसमध्ये एका साईडला मला आठवतंय आमच्या मॅडम एका साईडनं रक्त कंटिन्युअस पुश करत होत्या. ब्लड बँकला आम्ही कॉन्टॅक्ट केला, जवळपास 5 ब्लड बँक आम्ही इमिडिएटली मागवल्या. नियर बाय ब्लड बँक आहे लातूर ब्लड बँक, तिथून त्यांनी लगेच कोऑपरेट करून ब्लड अरेंज करून दिलं. वेळेच सगळ्या गोष्टी झाल्यामुळं बाईचा जीव वाचला आणि ती परत नंतर 6 महिन्यानंतर आमच्याकडे आली. प्रेग्नन्सी गर्भधारणा होती, तिला व्यवस्थित झालं, तिला नंतर मुलगा झाला. आमच्या ट्रीटमेंटवर दोन्ही हॅपी. हे सगळ्यात मोठं समाधान आहे मित्रांनो. बघा ना, म्हणजे हे पहा आपण म्हणतो ना डॉक्टर साहेब खूप पैसे कमवतात, आणि डॉक्टर साहेबांची तेवढी समाजाबद्दलचे दायित्व आणि डॉक्टर साहेबांचं तेवढ्या शिक्षण आणि त्यांचं डिवोशन हे फार महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टर साहेब आज आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही जसं आता डॉक्टर लहाणीने मला सांगितलं की मी ट्रॉमास केअर सेंटर काढणार, की फार मोठं अद्ययावत हॉस्पिटल ते उभं करतायत लातूरमध्ये 3 एकरमध्ये. हे फार मोठा करोडो रुपयाचा प्रोजेक्ट आहे. तर आपल्या डोक्यात अशी काही कल्पना आहे की जो विलास लातूरमध्ये होत नाही तो अशा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुरवसे, डॉक्टर रवींद्र सुरवसे आणि डॉक्टर सोनाली सुरवसे यांच्या या अशा हॉस्पिटलमध्ये ते झालं पाहिजे. असं काय आपल्या डोक्यात प्रोजेक्ट किंवा एखादं नवीन बिल्डिंग, काही नवीन मशिनरी, असं काय स्वप्न काय आपलं पुढचं? कारण अजून आपण आत्ता तर कुठं 34 वर्ष, खूप मोठा इतिहास करायचा आहे आपल्याला. काय पुढचं स्वप्न काय? आमचं हॉस्पिटलचं नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे सिल्वर ज्युबिली रोड शिवाजी चौकामध्ये, जिथे आम्ही 6 मजली हॉस्पिटल बांधत आहोत. 6 मजली? यस. ज्याच्यामध्ये आता अजूनही टेस्ट बेबीमध्ये लेझर हॅचिंगसाठी लातूरमध्ये सुविधा उपलब्ध नाही आहे. त्यासाठी आम्ही ते वेगळी मशीन जी आहे हायकॉस्ट लेझर आहे ते अवेलेबल करणार आहेत. लेझर हॅचिंगमुळे ज्या काही गर्भ चिटकण्याच्या समस्या आहेत त्या दूर होतात, गर्भ लवकर चिटकायला मदत होते आणि प्रेग्नन्सी रेट जो आहे तो जो टेस्ट बेबीचा 50% आहे तो 70% नेता येतो आपल्याला. या गोष्टी अवेलेबल करून देणार आहेत. डॉक्टर साहेब, बालमृत्यू तर हे त्यावेळेसपासून माझ्या डोक्यात हा प्रश्न विचारतो. जेव्हा कधी कोण डॉक्टर भेटतील मी त्यांना विचारलं डॉक्टर हे बालमृत्यू काय प्रकार आहे? याच्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज म्हणजे 100% हॉस्पिटल डिलिव्हरीज करणं गरजेचं आहे, जे की टार्गेट आता अचीव होत आहे. आता अगोदर कमी झालं प्रमाण बालमृत्यूचं? बरोबर आहे, 100% कमी झालं आहे. कमी होण्याची कारणं पण आहेत. सोनोग्राफी हे तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे की आपल्याला स्ट्रक्चरल ॲनॉमलीज जे आहेत ते वेळीच कळतात आणि जेनेटिक ॲनॉमलीज या ॲन्युसेंटिसिसमुळे आपण मायक्रोअरे करून किंवा क्रोमोझोम ॲनालिसिस करून लवकर कळतात. आणि या गोष्टी कळलेले आपण वेळीच त्या गोष्टी 6 महिन्यापर्यंत आपण टर्मिनेट करू शकतो. जो MTP कायदा आहे तो 24 आठवड्यांपर्यंत आपल्याला मुभा देतो की टर्मिनेट करायचं. या गोष्टी अगोदर अवेलेबल नव्हत्या. सोनोग्राफी अवेलेबल नसल्यामुळं पूर्वीच्या काळी तर अहो डॉक्टर सुद्धा नसायचे. गावातली एक दाई असायची, काय काही नाही, तिनं म्हणायचे फक्त 2-4 कपडे द्या आणि एक बादली गरम पाणी द्या, डिलिव्हरी करून, आणि ब्रेड घेऊन जायची. मध्ये काय करायची माहीत नाही, जावा मुलगा आला पेढे. असं काळ बघितलं लोकांनी. आणि आजची परिस्थिती किती फरक आहे. आजकाल आपण 1-2 मुलांच्या वर प्रेग्नन्सी ठेवत नाही आणि ज्या काही प्रेग्नन्सी असेल प्रत्येक प्रेग्नन्सी प्रेशियस आहे. ज्याचं योग्य निदान झालं पाहिजे, योग्य निदान आणि जाऊन उपचार झाले पाहिजेत आणि 100% हॉस्पिटल डिलिव्हरी झाल्यामुळे या गोष्टी आटोक्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रमाण कमी झालं बाल. नक्कीच. बालमृत्यूच नाही तर माता मृत्यू हा सुद्धा खूप मोठा विषय होता, जो की तो पण कमी झालेला आहे. आजकाल कमीच झालेलं एकदम, तो पुष्कळ कमी झालेला आहे. आपण नॅशनल जे टार्गेट होतं आपलं ते महाराष्ट्राने खूप लवकर अचीव केलेलं आहे. म्हणजे आता प्रमाण पूर्ण कमी झालं, खूप कमी. याला अद्ययावत मशिनरी आणि अद्ययावत उपचार, डॉक्टरांचं स्किल पहिले, दुसरी गोष्ट मशिनरीचं अद्ययावत
असणं, तिसरी गोष्ट जेनेटिक टेस्टमध्ये ॲडव्हान्समेंट निघणं, आणि या सगळ्या गोष्टी आता इवन जिल्ह्याच्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत, तालुक्याच्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळं कमी होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे वेळीच उपचार. बरोबर आहे. वंध्यत्वावर घाबरायची गरज नाही. आशा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी डॉक्टर साहेबांना दाखवा. डॉक्टर साहेब, मी तर ऐकलो डॉक्टर साहेब, तुम्ही एखाद्याचा फोन रात्री जरी 1-2ला आला तरी आपण उठून दोघे नवरा बायको खाली येता आणि पेशंटचा उपचार करता. अशी लोक बाहेर चर्चा करतात की अत्यंत हे म्हणजे पूर्ण 24 तास डॉक्टर उपलब्ध असणारा हे आशा हॉस्पिटल. बरोबर आहे डॉक्टर साहेब? रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हेच ब्रीदवाक्य असल्यामुळं आम्ही डिलिव्हरी सिझेरियन पेशंटसाठी, इमर्जन्सी पेशंटसाठी 24 तास सेवा देत आहोत. डॉक्टर साहेब, आता जे नवीन बिल्डिंग आपली व्हायली तिथं आपण काय काय सेवा देणार? खास काय? तिथे सोनोग्राफी मशीन पण अद्ययावत करण्यात येईल. जेनेटिक टेस्टिंगसाठी पण वेगळी लॅब असेल. म्हणजे आता बाहेरगावी रिपोर्ट पाठवायची गरज नाही. परत टेस्ट वेबमध्ये जसं मी सांगितलं तुम्हाला, लेझर हॅचिंग सुद्धा अवेलेबल झालेलं असेल. आणि सरोगसीसाठी सुद्धा आम्ही अप्लाय केलेलं आहे, जे की अजून तरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही अवेलेबल कुणाकडे. ते पण होईल अवेलेबल. म्हणजे एक अद्ययावत असं हॉस्पिटल डॉक्टर साहेब या लातूर शहरात उभं करणार आणि त्याच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवा डॉक्टर साहेब. आमच्या यूट्यूबला तुमची प्रसिद्धी देऊ. बरं डॉक्टर साहेब, हे जे माझा असा डॉक्टर लोकांना बोलायचा छंद, याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच हा एक चांगला उपक्रम आहे आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांची जनजागृती करणं आणि प्रबोधन करणं हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे याच्यातून आमचा एकच हेतू आहे की पैसा नाही फॅक्टर, मित्र माझा डॉक्टर. बरोबर आहे? कारण पैसे कमवायला आम्हाला दुसरे भरपूर लीडर लोक पडलेले आहेत, आम्ही तिथं कमवू. पण हा जो आमचा विषय आहे, हा विषय आम्ही प्रबोधन, म्हणजे एकतर प्रबोधन, माझ्या अज्ञानात थोडी ज्ञानात भर आणि आपला वेळेचा सदुपयोग, या भावनेतून मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पैसा नाही फॅक्टर, मित्र माझा डॉक्टर. डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या तरुणांना वंध्यत्व येऊ नये म्हणून एक छोटासा संदेश काय आपल्या आशा हॉस्पिटल लातूरच्या मार्फत देऊ शकता? वेळीच लग्न करावं, बेबी प्लॅनिंग लवकर करणे आणि गरज असेल तेव्हा लवकर सल्ला घेणे हे महत्त्वाचं आहे. आणि मुलगी झाली म्हणून बायकोलाच न मारणे. मुलगा मुलगी हे पुरुषांवर नाही, मी वारंवार सांगतोय, महिलेमध्ये दोष नाहीये. बघा माता भगिनीनो, लाडक्या बहिणीनो, मी तुमचा भाऊ तुमच्या बाबतीत बोलायला लागलो की तुम्हाला आता नवऱ्याचा मार बसणार नाही. मुली व्हायलात त्याला म्हणायचं चल बेट्या, कान धरायचा आणि आशा हॉस्पिटलला घेऊन यायचं, त्याच्यावर उपचार डॉक्टर साहेब करणार आहेत. बरोबर आहे डॉक्टर साहेब? तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला खरं सांगू खूप वेळ दिला. मी 8 दिवसापासून डॉक्टर साहेबाला फोन करतो, डॉक्टर साहेब वेळ पाहिजे. आत्तासुद्धा आमचा 5चा टाईम ठरला, एमर्जन्सी केस आली. डॉक्टर साहेब म्हणले आवसेकर प्लीज बसा, चहा घ्या. तर मी 15 मिनटात आलो आणि डॉक्टर साहेब ते डिलिव्हरी करून आले. आणि मला इतका आनंद वाटला की त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न वातावरण होतं. आणि मला आल्या म्हणले बघा आवसेकर तुम्ही आलात आणि त्या माझ्या ताईला मुलगा झाला. इतकं हे आनंदाची बातमी. तर मित्रांनो, माता भगिनींनो, हा कार्यक्रम कसा वाटला? असं पैसा नाही फॅक्टर, मित्र माझा डॉक्टर या कार्यक्रमामध्ये दर विषयाचा नवीन स्पेशालिस्ट, मग दाताचा असेल, कानाचा असेल, डोळ्याचा असेल, हृदयाचा असेल, असे लातूरच नाही तर महाराष्ट्रातले नामवंत डॉक्टर आम्ही वेगवेगळ्या प्रदेशात जाऊन, वेगवेगळ्या शहरात जाऊन तिथल्या डॉक्टरांची माहिती आपल्यासमोर पोहोचवणे, त्यांचं वैयक्तिक डॉक्टर साहेब छंद काय हो? आम्हाला छंद म्हणलं तर चेस खेळणं आवडतं. गायन वगैरे? गायन नाही, एवढं नाही. म्हणजे बुद्धिबळ येस, म्हणून डॉक्टर झालं ना ते, खरं बुद्धीवर. तर असं आहे डॉक्टर साहेबांचं. बरं, घरात काही बायकोचं कधी भांडण वगैरे काय? कधी नाही, बायको समजदार आहे. आणि बरं, तुम्हाला मदत पूर्ण तुमच्या ह्या व्यवसायामध्ये पत्नीची खूप मोठा सहभाग आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट हा फक्त डॉक्टर एकटा करू शकत नाही. डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणं, ट्रीटमेंट करणं याच्यातच 100% लक्ष असतं. अहो, तुम्हाला पेशंटलाच वेळ मिळत नाही तर बायकोला भांडायला कुठे वेळ मिळणार? हॉस्पिटलचं पूर्ण स्टाफ सांभाळणं आणि पेशंटचं पण बाकी काही अडचणी असतील तर निरासन करणं, ह्या गोष्टी सगळ्या. तुम्हाला सुद्धा कधी कधी अवेळी झोप, म्हणजे एखाद्या पेशंट सिरियस असेल तर रात्रभर झोप येत नसेल, असं कधी कधी घटना घडली तर तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असेल? बरोबर आहे. स्ट्रेस हा फक्त पेशंटचा नसून डॉक्टरला पेशंटपेक्षा जास्त स्ट्रेस असतो. एका पेशंटचा नाही, अनेक पेशंटचा. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला जर काही अडचण असेल तर डॉक्टरांना पण त्या गोष्टी इम्पॅक्ट करतात. तर मित्रांनो,
बघा, मी तुमच्या मनातलं जे आहे ते सगळं डॉक्टर साहेबाला विचारलेलं आहे. आणि अजून काय राहिलं, आम्हाला एक पुढची मुलाखत नवीन हॉस्पिटलमध्ये आपण डॉक्टर साहेबांची घेऊया. डॉक्टर साहेब, रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलला आपण पैसा नाही फॅक्टर मित्र माझा डॉक्टर या कार्यक्रमात मुलाखत दिली, आपला परिचय दिला. आणि आज महाराष्ट्रच नाही तर या संपूर्ण देशात जे जे लोक माझं चॅनल पाहतात, मला सिंगापूरहून दुबईहूनही फोन आहे डॉक्टर साहेब, तिथंसुद्धा आपला बराचसा मराठी भाग आहे आणि तो हे कार्यक्रम पाहतोय. तर डॉक्टर रवींद्र सुरूंची मुलाखत कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया एका नवीन डॉक्टरसोबत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार डॉक्टर साहेब. धन्यवाद. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलचा उपक्रम पैसा नाही फॅक्टर मित्र माझा डॉक्टर. यूट्यूब आवाजाचा बादशाह रत्नाकर आवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल.